रुपाली, तू जेवली का नाहीस? अहो भूक नव्हती मला. सगळ्यांना जेवू घालून घरातली लक्ष्मी उपाशी राहत असेल ना, तर त्या घरा इतकं दारिद्र्य कुठेही नाही, लक्षात घे. अहो खरंच मुद्दाम नाही करत आहे मी. मला खरंच भूक नाही आज. तुला मी आज ओळखत नाही आणि तुला कुठल्या गोष्टीचं वाईट वाटलंय ते चांगलं माहिती आहे मला. आता बोलणार आहेस? अहो माझ्या मनात एका गोष्टीची भीती आहे. भीती? कसली? मी अमोलची खरी आई होऊ शकणार नाही हे माहिती आहे मला, पण माझं अमोलसाठीचं प्रेम आहे ना, हे त्याच्या खऱ्या आईपेक्षा जास्त आहे हो. मला भीती ह्या गोष्टीची वाटते की तो हे समजून घेईल की नाही. तुम्ही हसताय? अगं मग काय बोलू तुझ्या या प्रश्नावर? अगं अमोल 7 वर्षांचा आहे आणि तुझं प्रेम पाहून तो तुला मोठी मा म्हणतोय. अजून काय समजून घ्यायला हवं त्यानं तुला? अहो तसं नाही, मला फक्त एवढंच वाटतं की हे बोलण्यापुरतं राहून. असं काय वाटतं तुला? अगं अमोल गुणी आहे आणि ज्या प्रेमात सुरक्षितता नाही ते प्रेम कसलं सांग बरं? म्हणजे तू तुझ्या अमोल बरोबरच्या नात्याबद्दल सुरक्षित राहा रुपाली. तुलना वस्तूंची केली जाते, प्रेमाची नाही. आणि आपण अशी तुझ्या प्रेमाची तुलना करून त्रास फक्त तुलाच होणार आहे. हे एवढं काही मला कळत नाही हो, पण ना मला आता अमोलशिवाय राहायचं नाही बस. तेच सांगतोय, तुझी ही काळजी निरर्थक आहे. अमोल शिवाय राहावं लागेल असं काय वाटतंय तुला? त्या उलट तू त्याला काय हवं नको ते बघ, त्याची काळजी घे, त्याला जीव लाव ना. हो ते तर करतच राहीन मी, पण हा पण येऊच देऊ नको रुपाली. तू फक्त अमोलला प्रेम देत जा बघ, तो तुला तेवढंच प्रेम देईल. तू त्याच्यासाठी खूप महत्वाची होशील. त्याला खरंच जाणीव होईल याची? त्याला जाणीव आहेच, म्हणूनच त्यानं आपल्याला या घरात परत जागा दिली ना. हा, आता ही जागा टिकवून ठेवणं आपल्या हातात आहे, ही आपली जबाबदारी आहे. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे अमोलचं प्रेम मिळवण्यासाठी पुन्हा चुकीच्या वाटेला जाऊ नकोस, कारण असं काही करून बसलीस ना तर आपलं कुटुंब आपल्याला कधीच माफ करणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल आपल्यापासून कायमचा लांब जाईल. त्यामुळं प्लीज पुन्हा तिचा विचार करून त्या वाटेला जाऊच नकोस. हो मी असं का करेन? नाही, मी फक्त सांगितलं या ठिकाणी, तू तसं करणार नाहीस माहिती आहे मला. ठीक आहे, मी तुम्हाला ना वचन देते की इथून पुढे अमोलला काय हवंय काय नको ते सगळं बघेन मी आणि त्याच्यावर खूप प्रेम करेन. हे छान आहे. बरं आता जेवतेस काय? बायकोच्या नाकावरचा राग जास्त काळ टिकला ना नवऱ्यासाठी घातक असतो. काय हो तुम्ही? नाही इकडे. विनायकराव, काय हो, कशाचा विचार करता एवढा? बापू, अहो शेतातली आपली जोडी शहरात कधी आली ते कळलं नाही का हो? पण विनायकराव, एक गोष्ट मात्र नक्की कळली मला, आपण आयुष्यभराचे पार्टनर आहे. बापू, अहो अमोलची तब्येत बरी झाली, मी एकदम निर्धास्त झालो बघा. हा पण आपलीचं ना अर्जाच तेवढं काय कळना झालं. हा, तसं बघायला गेलं तर लहान पोरं निरागस असतात. तू निरागसपणामुळं ते कोणाचाच राग त्यांच्या मनात धरत नाही. आपण मोठी माणसं मात्र छोट्या छोट्या गोष्टींवरनं एकमेकांवर राग धरतो, चिडचिड करतो. पुन्हा एकदा वेळ गेली मग माणसाची किंमत कळते. बापू, वय वाढत गेलं ना तसं त्याच्या जबाबदाऱ्याबरोबर इच्छा बी वाढत जातात आणि माणूस प्रेमासाठी एकमेकांच्या सोबतीसाठी स्वार्थी होतो आणि त्यातनं वाढते ती अपेक्षा. आणि विनायकराव, ह्या अपेक्षाच माणसाला वाद घालायला कारणीभूत असते. अहो या लहान मुलांच्यातला निरागसपणा थोडा जरी जपला ना माणसाने तर मला वाटतंय जगातली अर्धी भांडणं होणारच नाहीत. खरंय. अहो या निरागसपणामुळे तर मी थोडा निश्चिंत आहे. म्हणजे आधनं आप्यान अर्जुनच्या नात्याची काळजी वाटते मला, पण एकदा अमोलचा निरागसपणा बघितला ना की परत मनाला पटतं, अमोल आप्यान अर्जुनला अजिबात वेगळं होऊ देणार नाही. खरं तर आपल्याला आणि अर्जुनला त्यांच्यातल्या अडचणी सोडवायला जमलं पाहिजे. हा पण अमोलमुळे त्यांना ते एक दिवशी नक्की कळेल एवढं मात्र खरं. आणि तसा आपला अमोल हुशार आहे आणि समजूतदार पण आहे हो. सगळं खरं आहे बापू, पण आपली ना अर्जुननं ना फक्त अमोलसाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेऊ नये असं मला वाटतं. त्यांनी ना प्रेमाने एकत्र राहिलं पाहिजे. मी तसंच वाटतंय विनायकराव. अहो जगात अशी किती जोडपी आहेत ज्यांचं एकमेकांबरोबर अजिबात पटत नाही, पण लेकरांकडे बघून ते एकमेकांबरोबर राहतात. होय मला ना आप्यान अर्जुनचं नातं तसं नाही बघायचं विनायकराव. बापू, आपल्या हातात आहे ना तेवढं आपण सगळं करू, बाकी आता राहिलेलं बघायला ते आहेच की. बरोबर आहे तुमचं.
पण पार्टनर, सगळे एकदा व्यवस्थित झालं ना की आपण शेतात चक्कर मारू. अहो, तिन्ही सांजेला असं राणीतनं शेताकडे जाताना अंगावर काटा आणणारा गार वारा लागला ना, त्याच्यासारखी मजाच नाही हो. वा बापू वा. अहो, असं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी आपल्यासारखी पिढी ना आता बघायला मिळणार नाही बरं का. अगदी खरंय. असू द्या, आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. मध्यरात्र होतील. झोपूया चला. मा बाबा मा बाबा मा मा अगं बाबा कुठे आहे? आणि तू अशी इथं का बसलीस? बाबा आपल्याला सोडून निघून गेलाय बाळ, पण का मा? कारण त्याला आपण त्याच्यासोबत नकोय. पण मा बाबा पण सोबत हवाय. पण बाबाला आपण नकोय बाळा. बाबा बाबा अरे मग असं का म्हणत होती की बाबाला आपण नकोय? अमोल बाळा, मी तुला माझ्यासोबत घेऊन जायला आलो. पण का बाबा? मी एका बरोबर कसं राहू? मला तुम्ही दोघं सोबत हवाय. अमोल बाळा, मी तुझी व्यवस्थित काळजी घेईल. तुला काय हवंय काय नको ते सगळं बघील. प्लीज हट्ट करू नकोस. प्लीज बाबा ऐक ना माझं. मला तुमच्यासोबत एकत्र राहायचंय. मा प्लीज ऐक ना, आपण राहू नाही एकत्र. प्लीज बाबा मला ऐक ना. मला ऐकत, तू तरी ऐक ना रे. आपण राहूया नाही एकत्र प्लीज. बाबा पण नाही ऐकत. प्लीज तू तरी ऐक ना. बाबा मला ऐक ना, आपण राहूया नाही एकत्र प्लीज. मला ऐकत, तू तरी ऐक ना रे. मा बाबा बाबा अमोलचा जीव धोक्यात का टाकलास तू? अर्जुन, सारखं सारखं ओरडून सांगून झालंय माझं. मी त्याच्या बाबतीत गहाण नव्हते. तू मनी मावशीला घराच्या बाहेर काढल्यानंतर मनी मावशी त्याला घेऊन गेल्या होत्या घरात ना. अगं, कधीतरी स्वतःच्या चुका कबूल करण्याची धमक ठेव की आप्पे. प्रत्येक वेळेला तूच कशी काय बरोबर असतेस का? इथून पुढं आपण ज्या ज्यावेळी एकत्र असू ना, ते फक्त अमोलसाठी असू. इथून पुढे आपल्यात नवरा बायकोचं नातं नसेल. मा बाबा मी काही करा, पण मी तुम्हाला वेगळं होऊ देणार नाही. देवा, मला एकदा माझ्या बापूंनी सांगितलं होतं की तू मा आणि बाबाची सेवा करणाऱ्या पुंडलिकासाठी कितीतरी दिवस विठ्ठेवर उभं राहिलास. मग तू माझ्यासाठी का येत नाहीयेस? माझं पण पुंडलिका एवढंच माझ्या मा आणि बाबावर प्रेम आहे. मग तू का माझं ऐकत नाहीस? का त्यांना एकत्र आणत नाहीस देवा? ठीक आहे, तू ठेव त्यांना लांब, पण लक्षात ठेव दे, मी पण अमोल आहे आणि मी त्यांना नक्कीच एकत्र आणेल. जर तू देव आहेस तर मी पण नियती आहे देवा. मला काही झालं तरी चालेल, पण प्लीज माझ्या मा आणि बाबांना एकत्र आण प्लीज. अप्पे, मी नसताना तुझ्या प्रगतीला लईच पंख फुटलेत की रे. पण काळजी करू नकोस. आता मी आलोय ना, एक एक करून सगळे पंख छाटून टाकतो बघ. काय तर म्हणत कलेक्टर, तुला काय वाटलं अप्पे? मला मेंटल हॉस्पिटलला पाठवून माझ्या आईला तुरुंगात टाकून तू इथं पोरासोबत सुखात राहशील आणि मी तुला राहू देईन? एवढं सोपं नाही ते. देवाने मला अजून जिवंत ठेवलंय ना, ते काय उगच नाही. तुझ्या पोराचं मरण तुला तुझ्या डोळ्यांनी पाहता यावं म्हणून मी अजून जिवंत आहे. तुला माहित नाही आपे, तुझ्या पोराकडं फक्त 2 महिने आहेत आणि मी हो संकल्प ढोबळे, मुक्काम पोस्ट जाट, नंदूर तालुका शिरोर, कासार जिल्हा बीड, हल्ली मुक्काम पुणे. तुला ते कधीच कळू देणार नाही. अप्पे, 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 उठ. अप्पे उठ. हो. ते काय काय? मी काय केलंय?
उगाच त्यांना येड्याचं सोंग घेऊ नको. आणि असल्या काहीतरी गोष्टी करून तुला जर वाटत असेल ना की माझं तुझ्याबद्दलचं मत बदलेल, तुझा गैरसमज अर्जुन 1 मिनिट थांब. तुझ्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे का तू ठरवलंयस तोंडाला येईल ते बोलायचं? मी बोललो तर त्रास होतो, तू केलेलं सांगतात. मला नाही बोलायचंय. बोलायचं नसेलच ना, बोलायचं कसं असेल? नाहीतरी आपल्याला सवयच आहे पळ काढायची. जा. अर्जुन 1 मिनिट थांबा. मी ऐकून घेते, याचा अर्थ असा नाही की तू काही बोलावं. आणि सगळ्यात पहिल्यांदा ना गैरसमज करणं बंद कर. गैरसमज काय केले? म्हणजे मी असं लहान बाळासारखं तुझा हातात घेऊन झोपणार आहे का? मला काय मिळणार आहे त्यांनी? तू हे सगळं झोपेत केलं असं म्हणतच नाही मी. म्हणजे मी मुद्दाम केलंय? हो. नातं टिकवायचं ना तुला, म्हणून. तुला नाही टिकवायचं? तसं नाही, प्रयत्न मी पण केला, पण काय होईल असं दिसत नाही ना. अजून 7 वर्ष आपण एकमेकांपासून लांब होतो. किती प्रयत्न केले? 3 महिने. ही अशी खोटी आशा धरून ठेवतीस ना, म्हणून सगळ्या गोष्टी होतात. अजून 1 मिनिट थांब. आपला अमोल जिवंत आहे असं जेव्हा मी म्हणत होते तेव्हा तुम्हाला ती खोटी आशाच वाटत होती. तुला तर जास्त. मला वेडी ठरवून मोकळा झाला होतास तू. आता कोण काढते मागच्या गोष्टी? मी काढत नाहीये, मी तुला सांगतेय. त्या 2 गोष्टींचा काही संबंध नाही आपले. आणि ज्या वेळी मी चुकलो ना, प्रत्येक वेळी मी माफी मागितली. पण ही आजची गोष्ट कम्प्लीट वेगळी. अच्छा, म्हणजे आता तू चुकला नाहीस का? तू नाही चुकलीस का? अरे मी चुकलीये की, आणि मला मान्य आहे. ती चूक सुधारण्याचा प्रयत्न पण करते अजून मी. काय केलंय? सुधारण्याचा प्रयत्न नाही केला का? प्रत्येक वेळी मी माफी मागितली की, प्रत्येक वेळी तू सगळ्या गोष्टी केल्या असं का सांगतेस? मला गिल्ट देतेस का तू? मी तुला का गिळील देऊ अर्जुन? तू उलट सगळ्या गोष्टी माझ्या अंगावर टाकत असतोस. अमोलला मी घेऊन गेला असं कोण म्हटलं? मी का तू? अगं परत त्याच गोष्टी काय सांगते आपे? तू 7 वर्ष तू आम्हाला तिकडे घेऊन गेलीस, मग इकडे काय मजा करत नव्हतो? पोटच्या पोरासाठी मी पण झोपलो आपे. पण मी हे नाकारत नाहीच आहे. आता तुझं वागणं विचित्र आहे हे सांगते, हे समजून तरी घे. चोराच्या उलट्या बोंबा. मी अर्जुन, विचित्र please, सांभाळून बोलायचं माझ्याशी. मग सांभाळून बोलायचं ना. मग ऐक, झाड जर वटलेलं असेल ना, त्याला किती पाणी घाला, त्याला किती खत घाला, किती काळजी घ्या, ते भरत नाही, परत जिवंत होत नाही. कळलं का? झाड किती वटलेलं असलं ना तरी त्याची मुळं जिवंत असू शकतात. तू ठरवलंयस ना तुला हे नातं संपवायचंय, मग ठीक. मग स्पष्टपणेच ऐक, या असल्या गोष्टी परत करू नको. हात हातात घेऊन ठेवला नाही ना तर आपोआप येत नाही. अर्जुन, अरे अमोल बाजूला असताना मी तुझा हात अमोलने केलंय सगळं. अर्जुन, भांडणं करण्याआधी एकदाही लक्षात नाही आलं का तुझ्या? विचार झाला नाही डोक्यात? तुझ्या नाही आला का मग? हे रोज सकाळी उठून भांडण व्हायला लागलं. आता दिवसाची सुरुवात तुला भांडणं करूनच करायची असेल तर मी तरी काय करू? मला थांबवायचं ना, तू पण सुरुवातच केलीस ना. त्यासाठी माणसाने ऐकावं लागतं अर्जुन. हल्ली तू ऐकतोयस का कोणाचं? अबे 5 झाला. तुला 1 पॉईंट बोलायला भेटला ना तर माझा मागचा इश्यू काढू नका तू. मी असं काही करत नाहीये. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, किमान दिवसाची सुरुवात तरी भांडणांनी नको व्हायला. तू थांबायचं ना, तू पण सुरुवातच केलीस ना भांडायला. बरं ठीक आहे, माझं पण चुकलं. सोड सगळं. आणि अर्जुन ऐक ना, हे आपल्यामध्ये जे काही चाललंय ना ते सगळं आपण अमोलला सांगून टाकू. हा, त्याला असं हे फसवण्यात काही अर्थ नाही, आपण सांगून टाकू. या गोष्टीचा तू शांतपणे विचार करायचा. हो, मी नीट विचार केलाय. आणि जर त्याला शांततेत सांगितलं ना तर तू घेईल समजू. अमोल बाळा, तू हो बाबा, नीट बघ, नीट आहे. असं नाही, तू असं अचानक आलास ना म्हणून म्हणलं. काय रे, काय झालं? मी कसं सांगू काय झालं? तुम्हीच मला सांगा ना की काय झालं. शाळेत शिक्षक कसे उभे राहायचे रागवायला, तसंच उभं राहिलाय. हा, काय झालं बाळा? तुला काय त्रास झाला का? हो बाबा, मला त्रास झाला. अरे बाळा, पण काय झालं तुला त्रास? काय झालं आम्हाला क्लिअर सांग जरा, काय झालं? मला आज बाबामुळे त्रास झाला आणि म्हणून मी बाबाला शिक्षा देणार. मला? हो, तू आज खाली का झोपला होतास? अरे ते काय बाबा, सांग लवकर सांग. अरे ते मला गादीवर झोपच येत नव्हती, मग खाली गोदरी टाकली झोपायला. बर बाबा, तुला माझ्याजवळ झोप येत नाही का? अमोल, अरे बाळा, बाबाला असं बोलतात का? बा, तू का असं वागतो? सॉरी बाळा. असं कसं? तू केली तर शिक्षा मिळणारच ना. अरे पण शिक्षा कसली? अमोल बाळा, मी तुला सॉरी म्हणतो ना, चूक झाली माझी. बाबा, आजपासून तू मला आणि मला एक नवीन गोष्ट सांगायची. थांबा, अजून राहिले. अजून हा, काय? बाबा, तू नेहमी वरती झोपायचंस. मी असू किंवा नसू. असं का बोलतोयस तू? तू कुठे जाणार आहेस? तू असणार आहेस की आमच्या सोबत? तुम्ही दोघं मला एकत्र हवेत, ते पण एकमेकांच्या सोबत. हो बाळा. यस, मग मी आलोच. बघितलंस? हट्ट बघितलास का त्याचा? म्हणून म्हणते त्याला लवकरात लवकर सगळं सांगून टाकूया. आपली तुला येडबीड लागली ते. मी फक्त खाली झोपलो तर मला शिक्षा सांगून गेलाय. त्याला त्रास होतो आपण दोघं एकत्र नसलं तर. काय करायचंय आता? थांब, बघू आपण.